मी कथ्थकच्या फक्त 2 परीक्षा दिल्या, त्यामुळे मला खूप बेसिक नॉलेज आहे, बाकी काहीच माहीत नाही मला. पण त्यांनी माझ्याकडून करून घेतलं आहे. माझे बाबा तबला वाजवायचे तेव्हा, तर ते जेव्हा तबला वाजवायचे तेव्हा मग मी तो ठेका पकडून ढिंगीटांग टिकीटांग असं ते करत थोडंसं नाचायचं लहानपणापासून. ॲज इफ अशा मैत्रिणी आलो की आम्ही खूप वर्षापासून एकमेकींच्या मैत्रिणी आहोत आणि आम्ही कधीपासून भेटतोय आणि आता परत एकत्र डान्स करतोय. बट इट्स सो स्वीट ऑफ हर. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जा मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. लवकरच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार घेऊन आपल्या भेटीला येणार आहे आणि सध्या माझ्यासोबत आहे तुमची आवडती मुक्ता म्हणजेच स्वर्धा. स्वर्धा, तू परफॉर्मन्स तर खूप छान करतेस मालिकेमध्ये, पण इथे सुद्धा तुझी ग्रास्पिंग पॉवर खूप चांगली आहे कळलं आम्हाला. काय सांगशील, किती एन्जॉय करतेस? खूप एन्जॉय करते, कारण आमचा देवी ॲक्ट आहे हे मी सांगितलं आहे तुम्हाला. पण तो कसा आहे आणि कोण कोण परफॉर्म करणार आहे, काय आहे एक्झॅक्टली, ते तुम्हाला ॲक्च्युली अवॉर्ड्स बघतानाच कळेल. पण खूप मजा आली. माझा पहिला दिवस आहे आज इथे शिकायला. त्या कोरिओग्राफर्स हॅज डन अ फॅब्युलस जॉब. खूप मेहनत घेत आहेत, कारण सकाळपासून रात्रीपर्यंत ते हेच करत आहेत आणि सगळ्यांना शिकवत आहेत आणि इतकं मनापासून शिकवत आहेत. त्यामुळे मी कथ्थकच्या फक्त 2 परीक्षा दिल्या, त्यामुळे मला खूप बेसिक नॉलेज आहे, बाकी काहीच माहीत नाही मला. पण त्यांनी माझ्याकडून करून घेतलं आहे. सो आय एम रिअली हॅपी अबाउट इट आणि आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड टू इट, कारण आम्हाला तो खूप मजा येणार आहे आणि आम्हाला ती मजा तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. सो नक्की बघायला विसरू नका. स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2025 16 तारखेला. पण तुझा डान्स बघता असं वाटतं की तू खूप वर्षांपासून डान्स वगैरे करत असशील, म्हणून विचारायचं आहे कितव्या वर्षाची होतीस तेव्हापासून तू डान्स करायला सुरुवात केलीस किंवा या डान्समध्ये आलीस? लहानपणापासूनच तशी आवड होती मला. नाव आय डोंट रिमेंबर द एक्झॅक्ट एज, प्रोबब्ली एक 3 वर्षाची असल्यापासून वगैरे. कारण मग तेव्हा बालवाडीत किंवा स्कूलमध्येच आपल्याला डान्स करायला लावतात, तर मग तेव्हापासूनच मला आवड होती. आणि माझे बाबा तबला वाजवायचे तेव्हा, तर ते जेव्हा तबला वाजवायचे तेव्हा मग मी तो ठेका पकडून ढिंगीटांग टिकीटांग असं ते करत थोडंसं नाचायचं लहानपणापासून. तर ते लहानपणापासून जेव्हा तुमच्या कानावर हे सगळे संस्कार पडतात, किंवा तबला वादन किंवा हार्मोनियम वाजवायचं माझे बाबा, सो मग तिथून हळूहळू शिकले. आता हो दे धिंगाणामधली तुझी एक रील खूप व्हायरल झाली, त्यामुळे आता पुन्हा कधी मुक्ता परफॉर्म करणार याची वाट बघतायत. तर सागरसोबत तुझा काय परफॉर्मन्स असणार आहे का, किंवा त्याच्यासोबत रिहर्सल झाली आहे का? त्याच्यासोबत रिहर्सल तर नक्कीच झाली आहे. एकच रिहर्सल झाली आहे आमची. सो आणि बरंच काही आहे त्या ॲक्टमध्ये. वी आर ऑल्सो लुकिंग फॉरवर्ड टू इट, सुपर एक्सायटेड, कारण आम्हाला पण अजून बऱ्याच गोष्टी माहीत नाही आहेत की एक्झॅक्टली नेमकं होतं आहे काय. सो आमच्यासाठी पण सगळं असं एनव्हलप असंच आहे, त्यामुळे हळूहळू आम्हाला पण गोष्टी उलगडतात, त्यामुळे मजा येते. सो या, लुकिंग फॉरवर्ड टू इट. देवी ॲक्टमध्ये तू आणि सायली परफॉर्म करतात हे कळलं, पण तुम्ही दोघी असणार आहात की अजून कोणत्या अभिनेत्री असणार आहेत? मला काहीच आयडिया नाही अजून. आम्हाला फक्त 2 नावं माहिती आहेत. बाकी कोण कोण आहे हे आम्हाला पण आता सगळे एकत्र रिहर्सल करायला येतील तेव्हाच कळेल. आणि सायलीसोबत आय गेस पहिला दिवस होता तुझा रिहर्सलचा, तर तो बॉन्ड कसा झाला? छान यार. आय मीन इट वॉज व्हेरी एफर्टलेस. म्हणजे असं नाही की अरे पहिल्यांदा भेटलो आहे तर थोडी झिजक असेल वगैरे, पण असं ॲब्सल्युटली काही नाही आहे. आम्ही ॲज इफ अशा मैत्रिणी आलो की आम्ही खूप वर्षापासून एकमेकींच्या मैत्रिणी आहोत आणि आम्ही कधीपासून भेटतोय आणि आता परत एकत्र डान्स करतोय. बट इट्स सो स्वीट ऑफ हर. कारण मी आज पहिल्यांदा शिकले, ती आधी शिकून गेली आहे, सो मला पण तिने सांभाळून घेतलं ह्या सगळ्यामध्ये. सो या, दॅट्स रिअली स्वीट ऑफ. तुझा इथला परफॉर्मन्स बघता स्टेजवरती परफॉर्म करताना बघण्यासाठी मी सुद्धा स्वतः उत्सुक आहे, त्यामुळे तुला परफॉर्मन्ससाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पण जाता प्रेक्षकांना काय सांगशील? मी प्रेक्षकांना हे सांगेन की आम्ही सगळेच खूप मेहनत करतोय ह्या पुरस्कारासाठी, आणि आम्हाला सगळ्यांना खूप मजा येते. इट्स गोइंग टू बी सुपर इंटरेस्टिंग. सो तुमच्यासाठी पण हे बघायला खूप इंटरेस्टिंग असणार आहे, एक्साइटिंग असणार आहे. त्यामुळे नक्की बघा स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2025 16 मार्चला. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.